दररोज घरासमोर रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती काढू हा प्रश्नही तुम्हाला पडत असेल. चला तर मग तुमच्यासाठी मी आज घेऊन आली आहे अतिशय सुंदर आणि सोप्या रोजच्या 4 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत सुंदर, सोप्या आणि कमी जागेत होणाऱ्या झटपट 4 रांगोळ्या. चला तर सुरुवात करूया पहिल्या रांगोळीला. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने छोटी छोटी अशी फ्लावर्स काढून घेणार आहोत आणि त्यावरतीच फांदी आणि पानेसुद्धा काढणार आहोत. तर बघू शकता लाईट ग्रीन कलरने आपण फांद्या काढून घेतल्यात आणि व्हाईट कलरने फ्लावर्स काढून घेतलेली आहेत आणि अगदीच फुलांमध्ये सुद्धा आपण लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेणार आहोत. अगदीच हलक्या हाताने आपण हा कलर भरणार आहोत, जास्त भरायचा नाही. सोपी, सुंदर आणि पटकन होणारी ही येलो फ्लावरची रांगोळी आज आपण बघणार आहोत. हे सर्व फांद्यांवरती सुद्धा आपण छोटी छोटी अशी पाने काढून घेणार आहोत. जिथे जिथे जागा आहे तिथे आपण पाने काढून घेतले. काडीच्या साहाय्याने बरोबर त्यांना एक पानाचा शेप तयार करून घेणार आहोत आणि फुलांच्या मध्ये सुद्धा एक पिंक कलरचा डॉट्स देऊन घेतला. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपली रांगोळी अगदी झटपट आणि सुंदर लुक देणारी तयार होते आणि वरतीच फांद्यांवरती आपण एक कळीसुद्धा येलो कलरची काढून घेतलेली आहे. तर बघा आपला हा फायनल लुक रेडी झाला. बघूया 2 नंबरची रांगोळी. तरी ही एक बॉर्डर रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक रेषा मारून घेतली, बरोबर मध्ये एक डॉट्स देऊन दोन्ही बाजूंना आपण एक कुहिरी टाईप शेप तयार करून घेणार आहोत. अगदीच हलक्या हाताने बरोबर शेप तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंना सेम आपण शेप तयार करून घेतला आणि बरोबर मध्ये एक केंद्रवर्तुळ सुद्धा तयार करून घेतले आणि खालीच एक छोटीशी फुले सुद्धा काढून घेतली आणि वरती एक कळीचा आकार काढणार आहोत. बरोबर काडीने केंद्रवर्तुळ शेप बनवून घेतला आणि मध्ये एक रेड कलरचा डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदीच कुहिरीच्या वरती सुद्धा येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स दिलेत आणि खालच्या पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता आणि वरच्या कळीमध्ये येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन भरलेले आहेत. अगदीच झटपट होणारी ही रोजची दरवाजासमोर काढण्यासाठीची बॉर्डर रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. मी काही जास्त कलर भरलेले नाही, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर भरू शकता. कमी कलरमध्ये सुद्धा रांगोळी छान दिसते किंवा फक्त व्हाईट कलरनेही काढू शकता. तर बाजूलाच आपण ग्रीन आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट्स देऊन घेतले. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा एक फ्लावर गुच्छच रांगोळी आहे. तर ऑरेंज कलरचे आपण प्रथमतः 3 असे डॉट्स देऊन घेतले. तुमची रांगोळी काढण्याची जशी जागा असेल त्याप्रमाणे हे अंतर कमी जास्त करू शकता आणि सर्व डॉट्सवरती आपण एक लाईट पोपटी कलरने फांद्या काढून घेणार आहोत. फांद्यांवरती सुद्धा छोटी छोटी अशी पाने काढलेली आहे. तर बघू शकता खालच्या बाजूला सुद्धा आपण आणखी 2 फांद्या काढून घेतल्यात आणि त्यावरती ऑरेंज कलरचे 3 असे डॉट्स दिलेत. काडीच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून त्याला एक फुलाचा आकार तयार करून घेतला.
आणि खाली फुलांचा डेटसुद्धा आपण ग्रीन कलरनेच काढून घेणार आहोत. फुलांच्या दोन्ही बाजूला छोट्या छोट्या अशा 2-2 रेषा मारून घेतल्या. त्यावरती सुद्धा आपण एक असा डॉट्स देऊन घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी आपण चॅनलवर अपलोड करतच असतो. एका व्हिडिओमध्ये आपण 3-4 अशा रांगोळी टाकत असतो, तर नक्की व्हिजिट करा. बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या मंगळवार आहे, त्यानिमित्त गणपती बाप्पाची छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक चौकोन बनवून त्यामध्ये एक स्त्री काढून गणपती बाप्पाचा शेप तयार करून घेणार आहोत काडीच्या साहाय्याने. आणि बाजूलाच रेड कलरने आपण डॉट्स देऊन बरोबर एक फुलाचा शेप तयार करून घेतला. अगदीच बोटाच्या साहाय्याने आपण जास्वंदीचे फूल काढणार आहोत. आणि काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला ओढून त्यामध्ये लाईट असा रेड कलर स्प्रेड करून फुलाच्या बरोबरमध्ये एक तुरासुद्धा काढून घेतला येलो कलरने. आणि बाजूलाच ग्रीन कलरने फांदी आणि पाने काढून घेणार आहोत. पानामध्ये सुद्धा लाईट ग्रीन कलर भरून घेतला. बघू शकता काडीच्या साहाय्याने बरोबर पानांच्या शिरासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण असेच एक रेड कलरने जास्वंदीचे फूल बनवून घेणार आहोत. तर आजच्या संपूर्ण रांगोळी कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. बघू शकता दोन्ही बाजूंना आपण फूल काढून पाने काढून पानामध्ये सुद्धा लाईट ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. आणि फांदीवरती सुद्धा छोटी छोटी अशी पाने काढून घेतली. अगदी सोपी आणि पटकन होणारी ही रांगोळी आहे. तर पूर्ण आपला हा रांगोळीचा फायनल लुक तयार झाला. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद.